अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पुण्यामध्ये आलेल्या शेतकऱ्यांची मुलं आर्थिक संकटात सापडली आहेत। जालन्यामधील भाटेपुरी गावातून शिक्षणासाठी आलेल्या निकिता पंखुले ही आर्थिक संकटात सापडली आहे। शेती पाण्याखाली गेल्यामुळे घरातून पैसेच येणार नाही, त्यावेळी शिक्षणाचा खर्च भागवायचा कसा याची चिंता निकिताला सतावते। फक्त लढ म्हणा या खास कार्यक्रमामधून पाहुयात निकिताचा शिक्षणासाठीचा संघर्ष। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये बायोटेक्नॉलॉजीचं शिक्षण घेणारी ही आहे निकिता पंखुले। जालना जिल्ह्यातल्या परतूरच्या नवोदय विद्यालयाची ती स्कॉलर स्टुडंट आहे। जालन्यातील भाटेपुरी हे तिचं मूळ गाव। मोठं स्वप्न घेऊन ती पुण्यात शिक्षणासाठी आली। शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून तिचं शिक्षण सुरू होतं। मात्र यंदा आलेल्या अतिवृष्टीनं त्यांच्या 3 एकरातल्या शेतातलं सोयाबीन पाण्यात वाहून गेलं। त्यामुळे पुढचं शिक्षण कसं पूर्ण होणार याची काळजी तिला लागली आहे। उत्पन्नच नाही आलं तर मग ते पैसे पाठवणार कुठून? तर मग या वर्षीसाठी तरी पाठवले होते अगोदर, जे की मागच्या वर्षीचे पैसे उरलेले होते। बट आता नेक्स्ट इयरसाठी आणि पुन्हा या वर्षीचा जो हॉस्टेलचा खर्च आहे तो भागवण्यासाठी ते घरचे पैसे कुठून पाठवतील हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या उद्भवलेला आहे। घरून पैसे येणार नसल्यानं शिक्षण अर्धवट सोडावं लागेल की काय याची भीती तिला सतावू लागली आहे। त्यामुळे या शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी तुम्ही तिला थेट तिच्या बँक खात्यात पैसे पाठवू शकता। निकिता मदन पंखुले तिचं बँक खाते क्रमांक आहे 5651317079। IFSC कोड आहे CBIN 0281019। सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा FC रोड पुणे। निकिताचा गुगल पे क्रमांक आहे 9322495149। जगाचा पोशिंदा आर्थिक संकटात आहे, त्यामुळे त्यांच्या मुलीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करा हेच झी24 तासचं आवाहन। चंद्रकांत फुंदे, झी24 तास, पुणे। महाराष्ट्रातला एखादा शेतकरी जेव्हा कोणाला सांगतो की माझा मुलगा किंवा मुलगी पुण्या मुंबई सारख्या शहरात शिकतोय, तेव्हा त्याचा ऊर अभिमानाने भरून येतो। शहरात शिकणारी ही मुलं या शेतकऱ्यासाठी, या बळीराजासाठी फक्त त्याची भविष्याची तजवीज नसतात, तर त्याच्यासाठी शिकलेला मुलगा किंवा मुलगी ही अभिमानाची बाब असते। महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातला बळीराजा हा संकटात सापडलाय। गावाकडची जमीन आणि शेती खरवडून निघाली आहे आणि त्याच्यामुळेच शेतकऱ्याची जी मुलं शहरात शिकतायत त्यांच्या स्वप्नाला कुठेतरी ब्रेक लागलाय। नाही म्हणतात 400, 450, 500 पर्यंतचं पुस्तक आहे, तरी हे पुस्तक सुद्धा भिजून गेलेलं आहे। कोणाला कॉलेजच्या फीस भरायच्या आहेत, कोणाला लॅपटॉपसाठी पुस्तकांसाठी पैसे हवेत, तर कोणाला मेसच्या डब्याचे पैसे भरण्यासाठी सुद्धा अडचण येते। 11वीच्या वडिलांनी कसं तर पैसे गोळा करून 11वीची पुस्तक घ्यायला पैसे दिलती, पण ते पुस्तक सुद्धा भिजले। झी24 तास ही नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारी वाहिनी आहे आणि म्हणूनच बळीराजाच्या या मुलांना मदत करण्यासाठी, त्यांच्या शिक्षणाला हा कुठेतरी जो अंधार तयार झालाय त्या अंधारात एक आशेचा किरण दाखवण्यासाठी झी24 तास घेऊन आलाय एक विशेष मोहीम, फक्त लढ म्हणा। झी24 तासच्या या विशेष मोहिमेत तुम्ही सहभागी होऊ शकतात। या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी तुम्ही थेट मदत करू शकता। हा कार्यक्रम तुम्ही बघू शकता रोज झी24 तासवर। तुमच्या मदतीचा हात देईल शेतकऱ्याच्या मुलांना मोलाची साथ।